Hello friends, today we will be discussing the review section. In class 11th and 12th exam, this question is asked in question number 4D on book review or film review. Friends, we are going to understand how to write this question. First, let's understand what a review is. Review याला मराठीमध्ये परीक्षण करणे किंवा समीक्षा असे म्हणतात. बुक रिव्ह्यू म्हणजेच पुस्तक परीक्षण. ए बुक रिव्ह्यू इज अ फॉर्म ऑफ लिटरसी क्रिटिसिझम. म्हणजेच पुस्तक समीक्षा हे साहित्यिक समीक्षेचा एक प्रकार आहे. इन विच अ बुक इज डिस्क्राइब ऑर अनालाइज बेस्ड ऑन कंटेंट, स्टाईल अँड क्वालिटी. ज्यामध्ये सामग्री, शैली आणि गुणवत्तेवर आधारित पुस्तकाचे वर्णन किंवा विश्लेषण केले जाते. इट इज ऑल्सो एक्सप्रेस इन इंडिव्हिज्युअल व्ह्यूज अबाउट एनी बुक. म्हणजे यामध्ये कोणत्याही पुस्तकाबद्दल वैयक्तिक मते देखील व्यक्त करत असते. मित्रांनो, आजचा हा माझा जो व्हिडिओ आहे तो मोस्टली बुक रिव्ह्यूवरती आहे. त्यामुळे मी बुक रिव्ह्यूचा प्रश्न कसा सोडवायचा असतो, कसा लिहायचा असतो याबद्दलची चर्चा मी करतो आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 4D त्यामध्ये प्रश्न असा विचारला जातो, यू हॅव रिसेंटली रीड अ बुक, राईट अ रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. आणि मग त्याच्याखाली पॉइंट्स दिलेले असतात. आता पॉइंट्स कोणते असतात तर पहिला पॉइंट्स असतो टायटल, दुसरा पॉइंट अबाउट द रायटर, तिसरा पॉइंट असतो कव्हर पेज, चौथा पॉइंट स्टोरी कंटेंट, पाचवा लँग्वेज और स्टाईल, सहावा मेसेज आणि सातवा युअर ओपिनियन अबाउट द बुक. तर मित्रांनो, असे पॉइंट्स दिलेले असतात आणि या पॉइंटनुसार आपल्याला बुक रिव्ह्यू लिहायचा असतो. या प्रश्नाला आपल्याला मार्क्स कसे मिळतात तर थोडीशी मार्किंग स्कीम सुद्धा आपण पाहू. तर प्रेझेंटेशन ऑफ थीम और स्टोरी लाईन याला 2 मार्क्स असतात. टेक्निकल ॲस्पेक्ट जो असतो त्याला 1 मार्क असतो आणि ओव्हरऑल इम्प्रेशन याला 1 मार्क, असे मिळून 4 मार्क्स असतात. बुक रिव्ह्यूमध्ये मी दोन्ही भाषांचा वापर करणार आहे. अगोदर इंग्रजी आणि नंतर मराठी. मी एक पुस्तक निवडलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे बटाट्याची चाळ. लेखक आहेत पु ल देशपांडे. आता दिलेले जे कंटेंट्स आहेत, पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सनुसार आपल्याला बुक रिव्ह्यू लिहायचं आहे. तर कसं लिहायचं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू. फर्स्ट पॉइंट इज टायटल ऑफ द बुक. आता यामध्ये काय लिहायचं, द बुक बटाट्याची चाळ इज रिटन बाय फेमस मराठी रायटर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. It is said in India during the 1940s. The title Batatyची चाळ focuses on the inhabitants of tenement called Batatyची चाळ in Girgaon, which is locality in the city of Mumbai. The families living there belong to the lower middle class. The humorous and unique narrative lament the decline of this class of people. आपण मराठीतून समजून घेऊ. प्रथम आपण पुस्तकाचं शीर्षक म्हटलं आणि मग म्हटलं मराठीतील प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ हे पुस्तक आहे. हे 1940च्या दशकात भारतात सेट केले गेले आहे. बटाट्याची चाळ हे शीर्षक गिरगावमधील बटाट्याची चाळ नावाच्या सदनिकेतील रहिवाशांवर केंद्रित आहे, जो मुंबई शहरातील एक परिसर आहे. तेथे राहणारी कुटुंबे कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत. विनोदी आणि अनोखे कथन या वर्गाच्या लोकांच्या रासाबद्दल शोक व्यक्त करते. सेकंड पॉइंट अबाउट द रायटर. मिस्टर P.L. Deshpande was one of the prominent social, fantasy and comic well-known Marathi writer. His book Batatyची चाळ is a gem in the collection of Marathi
literature. The story describes middle class imaginary people and moments, keeping the writer in center. In Marathi, लेखक, लेखकांचा परिचय. श्री पी.एल. देशपांडे हे मराठीतील प्रख्यात सामाजिक, काल्पनिक आणि विनोदी लेखक होते. त्यांचे बटाट्याची चाळ हे पुस्तक मराठी साहित्य संग्रहातील एक रत्न आहे. कथेत मध्यमवर्गीय काल्पनिक लोक आणि लेखकाला केंद्रस्थानी ठेवून क्षणांचे वर्णन केले आहे. नेक्स्ट पॉइंट इज cover page or book cover. The cover of the book grabs readers' attention. Dense trees and potato fields are seen there on the surface. It looks like someone is bending over to support the tsar. It means resident. It shows the relationship as strong as a tree. There is a bit of fun in it too. पुस्तकाचे मुखपृष्ठ. पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचकाचे लक्ष वेधून घेते. दाट झाडी आणि बटाट्याची शेतं तिथे दिसतात. पृष्ठभागावर असे दिसते की कोणीतरी चाळ म्हणजेच रहिवाशीला आधार देण्यासाठी वाकत आहे. हे नाते झाडासारखे दृढ दाखवते आणि त्यामध्येही थोडी गंमत आहे. नेक्स्ट पॉइंट इज स्टोरी कंटेंट. देर आर टोटल 12 chapters in this book. Each chapter contains different and humorous characters. Writer has tried to do justice to each character by painting their inner traits. All the stories give comic relief. Writer covers varied topics in routine life from his observations and own experiences with his signature narrating style that oscillate between humor and sarcasm. The last chapter brings you from the high of humor to depth of emotions like waterfall. कथेचा आशय. या पुस्तकात एकूण 12 प्रकरणे आहेत. प्रत्येक अध्यायात भिन्न आणि विनोदी पात्रे आहेत. लेखकाने प्रत्येक व्यक्तिरेखेची आंतरिक वैशिष्ट्ये रंगवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व कथा हास्यपूर्ण आराम देतात. लेखक त्याच्या निरीक्षणातून आणि स्वतःच्या अनुभवातून नित्य जीवनातील विविध विषयांचा समावेश त्यांच्या स्वाक्षरी कथन शैलीने करतो, जो विनोद आणि व्यंग यांच्यामध्ये उलगडतो. शेवटचा अध्याय तुम्हाला विनोदाच्या उंचावरून धबधब्याप्रमाणे भावनांच्या खोलीपर्यंत आणतो. नेक्स्ट पॉइंट इज लँग्वेज और स्टाईल. द बुक is written in simple Marathi humorous language. It shows writer's unique style of narration. The description is realistic and sarcastic. भाषा किंवा शैली. पुस्तक अगदी सोप्या मराठी विनोदी भाषेत लिहिले आहे. यात लेखकांची कथनाची अनोखी शैली दिसून येते. वर्णन वास्तववादी आणि उपहासात्मक आहे. नेक्स्ट पॉइंट इज message. It is very important to read this book before reading any other Marathi book. This book helps in understanding many aspects of human life. संदेश. मराठी कुठलेही पुस्तक वाचण्याआधी हे पुस्तक वाचणे फार जरुरी आहे. या पुस्तकातून मानवी जीवनाचे अनेक पैलू समजण्यास मदत होते. And the last content is my opinion about the book. One must read this book and I can bet he will never keep it down till the end. It is one of those books which everybody wants to read again and again.
Every time we read it, we enjoy it a lot. पुस्तकाबद्दल माझे मत: एखाद्याने हे पुस्तक वाचलेच पाहिजे आणि मी पैज लावू शकतो की तो शेवटपर्यंत कधीही खाली ठेवणार नाही. हे अशा पुस्तकापैकी एक आहे जे प्रत्येकाला पुन्हा पुन्हा वाचावसे वाटेल. प्रत्येक वेळी आपण ते वाचतो, आम्ही त्याचा खूप आनंद घेतो. फ्रेंड्स, in short, you must have understood the information how to write a book review. It is important for you to understand a format. म्हणजेच फॉर्मॅट तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आफ्टर दॅट यू कॅन टेक एनी बुक अँड डू अ बुक रिव्ह्यू युअरसेल्फ. म्हणजेच तुम्ही आता स्वतःहून बुक रिव्ह्यू करू शकता. I hope that you will also do a book review of another book. Thank you for watching the video.